आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो पॉलिटिकल विलचा आहे. म्हणजे आता तुम्ही जर इंदोर हा विषय घेतला तर भारतात इंदोर फक्त हे एकच का बरं गेली 10 वर्ष सगळेजण फक्त इंदोरचं कौतुक करतात, मला माहित नाही का हे का बरं करतात. तर तिथे पॉलिटिकल विल ज्या पद्धतीने निर्माण झाली आणि मग ती त्यांनी कंटिन्यू ठेवली आणि मग तिथे जे बदलून आलेल्या कमिशनर्सनी त्याच विषयाला प्राधान्यता दिली आणि मग त्याच्यासाठी लागणारं मगाशी जसं मी म्हटलं की गव्हर्नन्स पण त्यांनी इम्प्रूव्ह केलं की आम्ही तुम्हाला हे करून देतोय, नागरिकांनी आम्हाला असं असं सहकार्य करावं. हे मेसेजिंग त्यांचं फार क्लिअर होतं की आम्ही तुमची पूर्ण रस्त्याची स्वच्छता ठेवणार आहोत, आम्ही तुमचा कचरा अशा अशा पद्धतीनेच वाहतूक करून घेऊन जाणार आहोत आणि हा कचरा सेग्रिगेटेड देण्याची साधी जबाबदारी तुम्हाला पाळायची आहे. आणि ह्याच्यावर लक्ष ठेवायला जेव्हा तिथला लोकल कॉर्पोरेटर आणि सॅनिटरी जे डिपार्टमेंट असतं, सॅनिटरी इन्स्पेक्टर्स, तिथले सॅनिटरी मुकादम यांना त्यांनी जेव्हा पूर्णपणे त्या ड्रिलमधनं काम करायला लावलं आणि त्या डिसिप्लिननी काम करायला लावलं, त्यामुळे हे परिणाम दिसतात. आणि जेव्हा स्वच्छतेचे परिणाम दिसले तेव्हा आता नागरिक नक्कीच त्याच्यात सहभागी होते. बरोबर. म्हणजे आम्हाला जे माहिती झालंय ते की इंदोरची जी खाऊ गल्ली आहे ती भारतात फेमस आहे, ती खाऊ गल्ली. सो त्याच्यामध्ये सुद्धा एकदा ती खाऊ गल्ली मला वाटतं रात्री काहीतरी 12:30-1 वाजता बंद झाली की ताबडतोब तो जो काही वेंडर आहे त्याला कॉर्पोरेशनच्या व्हेकलमध्ये तो कचरा कसा द्यायचा इथपर्यंत सिस्टीम्स लावलेल्या आहेत. वाव. हां.